सर नमस्कार. नमस्कार जी, बोला. तर माझा प्रश्न आहे की सिमेंट किंवा धातूचा सेक्सच्या इच्छेवर काही परिणाम होतो का? म्हणजे धातूमुळे काही सेक्सची इच्छा वाढण्यामध्ये किंवा काही कमी हा जास्तपणा हा होतो हा का? हा ठीक हा. आहे. वय काय तुमचं? माझं 35. ठीक आहे, ठीक आहे. सांगूया तुम्हाला. छान प्रश्न आहे. बघा, याचं महत्त्व तुम्हाला सांगतो हो. काय, की आपल्याला ॲक्टिव्हिटी अंधारात करणे आणि ती झाल्यानंतर का बनवली, फक्त बाळ होतं काम संपलं असं आहे का? नाही. सांगूया त्याचं महत्त्व आपण. नक्की. प्रत्येक गोष्टीमागं विज्ञान असतं. त्या प्रत्येक ग्रंथीचं ग्लँडचं एक कार्य असतं. आपल्या प्रोस्टेट ग्रंथीतनं वीर्य बनणं आहे, त्या ठिकाणी टेस्टिसमधनं स्पर्म बनणं आहे, त्याचबरोबर पूर्ण सिक्रेशन समायनल वेसिकलमधनं येऊन त्या ठिकाणी काही लव मॉलिक्यूल, काही हार्मोन्स किंवा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये ज्या पूरक आहेत, 200 प्रोटीन आहेत आणि इच्छा तयार करणारे, अराऊज करणारे, समोरच्या आपल्या नॉन पार्टनरला मी नेहमी का सांगतो की अनप्रोटेक्टेड जेव्हा तुम्ही ॲक्ट करता आणि जेव्हा ते सिमेंट धातू त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब होतो त्यावेळेला डोपॅमिन आहे, कडलिंग हार्मोन्स आहेत, ऑक्सिटोसिन आहे, सिरोटोनिन आहे, इतर प्रकारचे हार्मोन्स देखील ॲब्सॉर्ब होतात आणि आपोआपच एक्सायटेशन होतं, इच्छा होते आणि तुम्ही त्या क्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह होता. अतिशय सुंदर प्रश्न आहे, जो सर्वांना याचं विज्ञान कळलं असेल.